यापूर्वी एक 5-6 वर्षापूर्वी नागपूरच्या विदर्भ साहित्य संघाची काही माणसं माझ्याकडे आली होती आणि त्यांचं पहिलंच वाक्य होतं, निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही, तुम्ही फक्त होकार द्या. तर हे पहिलंच वाक्य म्हणजे मला माझ्या स्वाभिमानाला चूड लावणे वगैरे तर सोडा, पण मला पहिलंच वाक्य असभ्यपणाचं वाटलं की आम्ही स्वाक्षरी करायची आणि तुम्ही मला निवडून आणायचं म्हणजे कशा करता. बिनविरोध तुम्हाला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आम्ही देतो. मिळवायची गरजच नाही ना. इथेही माझ्या कवित्वाचा आणि या घरी चालून आलेल्या जुलूम जबरदस्तीच्या अध्यक्षपदाचा कुठे संबंधच लागत नव्हता. मी त्यांना म्हणालो की तुमचं साहित्य संमेलन आणि त्याभोवतीची यंत्रणा याच्याविषयी माझा काही आक्षेप नाही, पण मला याला होकार देता येणार नाही. ते म्हणाले, का? मला असं वाटतं, म्हटलं की ग्रेस हे जे एक रूप मला माझ्या आईकडून आणि परमेश्वराकडून मिळालेलं आहे, त्याच्या मागे आणि पुढे मला कुठल्याही भाषेची विशेषणं आणि संबोधनं लावण्याचा अधिकारच नाही आहे.